रसिका दाजी बागवे आणि स्वागत आहे तुमचं मायलेकी या यूट्यूब चॅनलवरती। आणि मी आज आले छत्रपती शिवाजी महाराज पार्क या आर्ट फेस्टिवलला भेट द्यायला। तर पाहूया तिथे कोणकोणत्या गोष्टींचं प्रदर्शन लागलं आहे आणि या संपूर्ण फेस्टिवलमध्ये आपल्याला नवीन काय काय पाहायला मिळेल। संपूर्ण फेस्टिवल 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आला होता आणि ह्या अशा प्रकारचं या फेस्टिवलचं आयोजन आहे। इथे बघू शकता छान असं वरती मराठी बाराखडी लावली आहे वरती सुंदर। आणि इथे मराठी भाषा दिनानिमित्त आपली मराठी स्वाक्षरी हा एक त्यांनी अभियान राबवलं आणि मोठा पोस्टर लावला आहे आणि त्याच्यावर भरपूर जणांनी आपल्या मराठी सह्या केल्या आहेत, त्यामुळे हे खूप सुंदर वाटतंय। ज्यावेळेला आपण जवळपासच्या युद्धामध्ये आपण शत्रूला जेव्हा तो भाला झोपायचो त्याचं जे रक्त यायचं बाहेर ते रक्त आपल्या हातापर्यंत येऊ नये आणि आपल्या हातातून तो भाला सुटू नये म्हणून ते असायचं। त्याच्यानंतर आहेत ज्या शस्त्र आहेत ती माने शस्त्र आहेत। त्या शस्त्रांचा कधीच उपयोग आहे ना आपण युद्धात केला नाही, कारण ही शस्त्र फक्त आपण जेव्हा राज्यसभेत वगैरे बसायचो जे मानकरी होते ते, कारण की ह्या शस्त्रांना पूर्णपणे ना सोन्याचा मुलामा दिलेला असायचा। आता इथे कट्यार आहे, ही धोप आहे आणि ही तलवार आहे, ह्याला सोन्याचा मुलामा आहे, पण ही जी 2 नंबर तलवार आहे तिला चांदीचा मुलामा दिलेला आणि सगळी मानकऱ्यांची शस्त्र। फेस्टिवलमधलं हे सगळ्यात खूप खास आकर्षण आहे, कारण इथे ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन लावलं आहे आणि त्याची माहिती सुद्धा आपल्याला इथे मिळते, त्यामुळे हे खूप खास आकर्षण होतं या प्रदर्शनामधलं। आणि तुम्ही बघू शकता की अगदी वेगवेगळ्या तऱ्हेची शस्त्र आहेत आणि त्यांची माहिती सुद्धा अगदी वेगळी आहे आणि मोजकी आणि नेमकी माहिती आपल्याला मिळते। आणि अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लोकांना हे प्रदर्शन आवडलं आहे। त्याचबरोबर आपला एक अनमोल जो अभिप्राय आहे या प्रदर्शनाबाबतचा तो लिहिण्यासाठी इथे एक सुंदर अशी वही ठेवली, त्याच्यावर आपला संपूर्ण अभिप्राय लिहायचा आहे की आपल्याला हे फेस्टिवल कसं वाटलं त्याबाबत। शस्त्रांचं प्रदर्शन पाहिल्यानंतर पुढे आम्हाला गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि या प्रदर्शनामध्ये काय काय आहे ते आपण पाहूयात। आणि या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांचे खूप वेगवेगळे सुंदर आणि माहिती देणारे असे फोटो तिथे लावलेले होते आणि हे फोटोसुद्धा खूप कमालीचे सुंदर होते। यातले जे संपूर्ण फोटो जे होते त्यांचं छायाचित्रण अमोल घाग यांनी केलं होतं, त्यामुळे हे संपूर्ण फोटोंचं क्रेडिट त्यांना जातं।
स्टॉल होते त्यांना स्टॉलला भेट दिली आणि इथे भरपूर अशा खूप वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळाल्या. हस्तकलेबाबत इथल्या वस्तू होत्या, मध्ये ज्वेलरीज असू दे, परत कपडे असू दे किंवा बॅग्स असू दे, त्या गोष्टी होत्या. मोस्ट ऑफ इथे हँडमेड वस्तू होत्या, त्यामुळे हे एक वेगळं आकर्षण या प्रदर्शनामधलं होतं. या संपूर्ण स्टॉलवर महिलांसाठी अगदी खरंच खूप छान छान वेगवेगळ्या अशा आणि अँटिक वस्तू होत्या असं मला वाटतं. आणि खरंच इथली ज्वेलरी किंवा इथल्या साड्या किंवा इथल्या ज्या बॅग्स होत्या त्या आपण कुठेच पाहत नाही किंवा रेअरली पाहतो अशा वस्तू होत्या. त्यामुळे ही एक मोठी संधी होती महिलांसाठी. भाषेचा दर्जा मिळायला हवा यासाठी इथे एक सुंदर अभियान राबवलं गेलं होतं आणि यात पोस्ट कार्ड ठेवलं होतं आणि इथे आपल्याला थेट राष्ट्रपतींना आपलं नाव, पत्ता या स्वरूपाचा थोडीशी माहिती देऊन ते पत्र पोस्टामध्ये टाकायचं होतं. आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी चिन्हांचा वापर करून इथे असा भव्य ऑक्टोबसची कलाकृती तयार केलेली आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी आणि अनेक कॉलेज गोईंग मुलांनी सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले होते आणि त्यामध्ये अनेक आर्ट विषयीच्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि इथे सुंदर सुंदर अशा या गोष्टी होत्या. कोणतंही प्रदर्शन म्हटलं की फूड फेस्ट हे आलंच, त्यामुळे आम्ही इथल्या सुद्धा फूड फेस्टला भेट घ्यायला गेलो आणि इथे खूप वेगवेगळ्या खाद्यपदार्थ इथे पाहायला मिळाले. त्याचबरोबर इथे एक सुंदर गोष्ट होती ती म्हणजे तुम्हाला जर गाणं आवडत असेल, गाणं बोलायला आवडत असेल तर इथे तुम्ही तुमचं नाव नोंदवू शकता आणि गाणं म्हणू शकता असे इथे एक आयोजन केलं होतं आणि तिथे अनेक इच्छुक कलाकार आपलं गाणं गात होते. आणि इथे मुंबईचा वडापाव, पुणेरी भेळ, कोल्हापुरी मिसळ अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्याच. त्याचबरोबर उकडीचे मोदक सुद्धा विकण्यासाठी होते. त्यामुळे ही एक अस्सल खाद्य प्रेमींसाठी एक मेजवानी होती असं म्हणायला सुद्धा हरकत नाही.
आणि लहान मुलांसाठी सुद्धा अगदी छान आकर्षक असे सेल्फी पॉईंट बनवले होते. आम्ही तिथून बाहेर पडलो आणि पुन्हा आम्हाला एक फुलपाखरांचा छान सेल्फी पॉईंट पाहायला मिळाला. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही हा संपूर्ण फेस्टिवल जो भरलेला आहे तो आम्ही एक्सप्लोअर केला आहे. तर तुम्हाला हा फेस्टिवलचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. थँक्यू.